तर बघू शकता किती पातळ बनलेले आहेत, खूप छान. आणि आमरसाबरोबर क्या बात आहे. खूप छान टेस्ट लागते. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या स्वयंपाकघरामध्ये बनवलेले आहेत पारंपरिक ज्वारीच्या पिठाचे धिरडे. बघू शकता काय सुरेख दिसत आहेत. साधी सोपी रेसिपी आहे, नाश्त्यालासुद्धा बनवू शकता. आणि सध्या आंब्याचं सीझन आहे, तर आमरस आणि हे धिरडे खूपच छान लागतात. तर आमरस आणि धिरडे बनवा किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता, त्याबरोबर कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता. तर साधी सोपी प्रमाणबद्ध रेसिपी आहे. सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हालाही आवडेल. आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपण बनवतोय पारंपरिक ज्वारीच्या पिठाचे धिरडे. तर हा पारंपरिक पदार्थ आहे आणि एकदम छान लागतात रसाबरोबर, किंवा आपण नाश्त्याला पण बनवू शकतो. थोडंसं त्यामध्ये मिरची, कोथिंबीर, कांदा वगैरे टाकून आपण नाश्त्याला पण बनवू शकतो. खूप छान बनतात आणि खूप टेस्टी लागतं त्याची चव. त्यासाठी घेतलेलं हे 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ यासाठी वापरायचं की छान असे खुसखुशीत बनतात, म्हणजे असे क्रिस्पी बनतात. नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि हा 1.5 चमचा जिरे घेतलेत, लसूण, आणि ही पाव चमचा हळद घेतली आणि चवीनुसार मीठ, म्हणजे अर्धा चमचा मीठ घेतले. तर ह्यामध्ये तुम्ही अजून कोथिंबीर किंवा मिरची पावडर असं मिक्स करू शकता, पण मी फक्त जिरे आणि लसूणच वापरणार आहे. ओवासुद्धा वापरू शकता, पण ही अशीच चव छान लागते. मी एवढं टाकून बनवणार आहे. तर आपल्याला अगोदर जिरे आणि लसूण कुटून घ्यायचं आहे. तर अठ्ठ्याचं बनवण्यासाठी जिरे आणि त्यामध्ये मीठ घालायचे, म्हणजे जिरे पटकन बारीक होतात. मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरून घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यामुळे जिरे बारीक झाले, त्यामध्ये घालायचं लसूण. तर हे लसूण जिरे छान बारीक झालेले. तर हे आपण घेतलेलं ज्वारीचं पीठ, त्यामध्ये घालायचे गव्हाचं पीठ, हे तांदळाचं पीठ, आणि हे कुटून घेतलेलं जिरे, मीठ आणि लसूण. ह्यामध्ये घालायची हळद, मिक्स करायचे. तर आता ह्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचे. अजून अर्धा कप पाणी घालायचे. थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. त्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे, अर्धा कप. मी शेवटला सांगते सर्व पाणी किती लागले ते. आणि हे पीठ पातळ असतं, आपल्या डोश्याच्या पिठासारखं. खूप छान टेस्ट लागते हे धिरडे. आणि तुम्ही नाश्त्यासाठी जर बनवले तर झटपट 10 मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे. आणि खूप छान टेस्ट लागते आणि पचायला पण हलका.
घट्ट आहे अजून, अशी बारीक धार लागली पाहिजे. अजून पाव कप पाणी घातलेलं आहे. अजून मिक्स करून बघायचं. तर हे पण, तर आतापर्यंत 3 कप पाणी टाकले आपण. अजून पाव कप पाणी लागणार आहे. घट्ट आहे अजून, पातळच लागत असतं पीठ त्याला. तर अजून पाव कप पाणी घेतलंय. तर हे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. कन्सिस्टन्सी अशीच हवी, म्हणजे पातळ सोडायचं असतं ना. तर हे बनवताना एक कांद्याला असा अर्धा कापून घ्यायचा आणि ह्याने तेल लावत असतं. तर आपण असा अर्धा कांदा कापून घेतला आणि त्याला एक स्टिक लावली आणि असं तव्याला फिरवायचं असतं. आणि असा उथळतावा लागतो त्याला, मध्ये चढ पाहिजे. ते पहिले बिडाचे किंवा लोखंडाचे असे फक्त दिरड्यासाठी स्पेशल तवा असायचा, आमच्या आजीकडे होता. 3 कपामधील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. हा डोश्याचा तवा ठेवला आहे. पहिले ह्या दिरड्याचा तवा वेगळा असायचा, म्हणजे लोखंडी उथळ तवा, असं मध्ये उथळ असायचा. बिडाचा पण असायचा किंवा लोखंडी, किंवा आपला डोश्याचा पण असतो, ह्याच्यावर पण होतात. पण त्याच्यावर एकदम असे पातळ मस्त, ह्यावरती पण होतात. तर असं तेल लावून घेतलं कांद्याने. आपल्याला पीठ हलवून अशी पातळ धार लावायची कडेपासून, आपण घावणे जसे बनवतो ना तसं. मस्त दिसतंय ना. आणि सुरुवातीला एकदम कडक तवा तापून घ्यायचा आणि नंतर आता फ्लेम आपल्याला थोडी कमी करायची. आपण कडेकडेने अगोदर तवा फिरवत घ्यायचा. शेगडी थोडी कमी चालते म्हणून सर्व बाजूंनी सारखे भाजल्या जात नाही, म्हणून आपल्याला अगोदर कडेकडेने तवा फिरवत घ्यायचा. कडेने मोकळं करून घ्यायचे. तर मस्त असं सर्व बाजूने व्यवस्थित झाले. तर याला पलटायचं नाही, असंच काढून घ्यायचे. ही आपली दुर्डी असते ना, पालथ्या दुर्डीवर काढायचं. असंच ठेवायचं आपलं दुसरं तयार होईपर्यंत. म्हणजे काय होतं, छान असं मस्त सेट होतं आणि कुरकुरीत बनतं थंड झाल्यानंतर. असंच आपल्याला बनवून घ्यायचं अजून. तर हे पहिलं आपलं मस्त झालं की नाही. तर अशा प्रकारे दुसरं पण तयार आहे. तर असंच आपल्याला सर्व बनवून घ्यायचे. झटपट बनणारी, पारंपरिक आणि एकदम पौष्टिक असे आपण नाश्त्याला पण बनवू शकतो, किंवा आमरसाबरोबर तर खूपच छान टेस्ट लागते. तुम्हाला जर तिखट बनवायचे असतील तरीसुद्धा छान लागतात. तर असेच बनवून घ्यायचे सर्व आपल्याला. मस्त असे जाळीदार, कुरकुरीत, खूपच सुरेख दिसतात. बघू शकता. क्या बात आहे. मस्तच.
मुलंसुद्धा आवडीनं खातील, इतके टेस्टी लागतात. तर मस्त असे ज्वारीच्या पिठाचे जाळीदार असे एकदम पातळ, कागदासारखे पातळ असे ज्वारीच्या पिठाचे दिरडे आणि आमरस मस्त कॉम्बिनेशन आहे. खूप छान लागतात. पारंपरिक रेसिपी आहे आपल्या आजीच्या हातची आणि एकदम साधी सोपी आहे. तुम्हाला जर नाश्त्याला बनवायचं असतील थोडंसं त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा बनवून किंवा असेच बनवून त्याबरोबर लसणाची चटणी, आपली खोबऱ्याची चटणी, कुठलीही चटणी बनवून तुम्ही खाल्ले तर बघू शकता किती पातळ बनलेले आहेत. खूप छान. आणि आमरसाबरोबर क्या बात आहे. खूप छान टेस्ट लागते. तुम्हाला सांगते की गुळवणी असतं ना आपलं पहिले बनवायचे, तर गुळवणी आणि दिरडं पण खूप छान टेस्ट लागते. ते सुद्धा एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागते. आणि आमरसा बरोबर तर विचारायलाच नको, मस्तच लागतं. तर अशा प्रकारे तुम्हाला हे ज्वारीचे दिरडे कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. साधी सोपी रेसिपी आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. बघू शकता काय सुरेख झालेले आहेत, खूपच छान दिसत आहेत आणि साधी सोपी रेसिपी आहे. चला तर मग भेटूया अशाच पारंपरिक एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.